यावेळेस पहा सुशांत गायकवाडचं परत एकदा आक्रमण. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल तिथे मात्र पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा दमदार चौकार, 4 धावा. इथे सागर शेळकेच्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा मानस आहे तो मात्र सुशांत गायकवाडचा. पहा पारनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरामधील असणारा हा जो खेळाडू आहे मैदानात आपल्याला सुशांत गायकवाड जो मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आणि इथे एक सुशांतची दमदार बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जी पाहायला मिळते आहे. यावेळेस परत एकदा पहा आक्रमण केलं गेलं. चेंडू हवेत आहे आणि सरळ हवेत हवाई सफर यात्रा करणारा पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा दमदार षटकार, 4 धावा. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः संघ मालक शिर्डीनगर पंचायतचे सन्मान नगरसेवक ताराचंद भाऊ कोते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत असणार आहे. पुढचा बॉल हवेत आहे, लॉंग ऑन रिजन मध्ये आपण बघणार आहोत. यावेळेस चेंडू मात्र अडवला जाईल. तिथे आपल्याला ऋतिक सांगळे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पहा काय फेकी होती. कृष्णा पवारच्या हातामध्ये मात्र चेंडू येत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न शुभमचा होता, इथे मात्र नकार आलेला आहे. 2 धावा येणार आहे. धावफलक 23 धावांवर 1.5 षटकामध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या 23 धावांमध्ये 9 बॉलमध्ये 22 धावा सुशांत गायकवाडच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जरूर ताराचंद भाऊ कोते आज या ठिकाणी आलेले आहेत. फार महत्त्वपूर्ण वेळ ते खर्च करतायत या स्पर्धेसाठी. आमचे चांगले मित्र आहे, परंतु बऱ्याच दिवसांनी त्यांची आमची गाठ भेट सुद्धा आता होती या स्पर्धेच्या निमित्तानं. पहिल्या दिवशी आलेले होते दादांबरोबर. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खेळलेला आहे. सचिन शिरतक पाठलाग करेल, परंतु चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. अर्थात सुशांत गायकवाडचा येणारा पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा एक दमदार चौकार. आणि या चौकाराबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 षटकानंतर 27 धावा साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाच्या आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन षटकानंतर 27 धावा धावफलकावर येत आहेत. मला वाटते संतोष कुदळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात एका बाजूला जर आपण पाहिलं तर साई निर्माण सिद्धेश केदारी सुद्धा चेहरा सिद्धेशचा आपल्याला 7S लाईव्ह या स्क्रीनवर आपण पाहू शकतात या खेळाडूंना. दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत की यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदुरी दुमाला संघाचे संघ मालक म्हणून जे काम पाहतायत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विनोदजी पानसरे, शुभमजी कवडे आणि तेजसजी दिघे जे संघ मालक म्हणून या ठिकाणी आहेत. पहा या ओव्हरमध्ये लगातार 3 षटकार का कसे पण 3 षटकार जर आले. चौपाटी वडेवाले फ्रॉम शिर्डी यांच्याकडनं पहा. चौपाटीला वडा जसा फेमस आहे ना शिर्डीमध्ये चौपाटी वडा, अगदी त्याच प्रकारची इथे जर तुम्ही 3 षटकार जर मारले ना तर तुम्हाला सुद्धा तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे फलंदाजासाठी. पहा एक संधी निश्चितपणानं या ठिकाणी फलंदाजासाठी असणार आहे आपला खिसा गरम करण्याची. अखिलेश सिंग ओव्हर क्रमांक 3 साठी आपण मैदानात बघणार आहोत. नाशिक शहराला बिलॉंग करणारे सातपूर परिसरातील असणारे अखिलेश सिंग आणि रोहित परबची जोडी मात्र मस्त वाटते एका मैदानात असल्यानंतर. परंतु इथे रोहित नसणार आहे, अखिलेश आहे. पहिला बॉल स्लिप मधून पहा. नहीं सोचा नहीं माना लेकिन यहाँ पर चौका लगाया, नहीं मौका मिलेगा चौका. आणि शुभम गीतेचा दमदार चौकार, 4 धावा.
पहा इथे आपण जरूर पाहत आहोत आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे शुभम गीतेचा. पुढचा बॉल एक सुरेख फटका टिप्स केअरला गेला, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल सचिन चिरतार, चेंडू येईल दुसरा हवेचा प्रयत्न पहा कृष्णाच्या हातात फेकी आणि इथे परंतु मात्र कृष्णा नाही आहे तिथे, मला वाटतं बिकी मुंडे आपल्याला पाहायला मिळेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक 33 धावांवर पोहोचला जाईल. ओ ये पहा लगान चौकार 4 धावा. पहा इथे फक्त वेगाला दिशा देण्याचं काम शुभमच्या माध्यमातून होतंय. आमिर खानचा एक लगान चित्रपट आहे, तिथे सुद्धा अशा प्रकारची बॅटिंग आपण पाहिली चित्रपटात, परंतु इथे आपण लाईव्ह शो पाहत आहोत शुभम गीतेचा. येणारा चौकार असणार आहे. पण आता चौपाटी वडेवाले शिर्डी यांच्याकडनं 3 षटकाराला या षटकात 1100 रुपयाचं बक्षीस आहे. सोमनाथ वायकरने सुद्धा सांगितलं 3 षटकाराला 1100 रुपयाचं बक्षीस जे देण्यात येणार आहे. 7S लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो सुद्धा जोडला गेलेला आहे आपल्या समोर. पहा मैदानात निर्धाव होणारा चेंडू आपल्याला अखिलेश सिंगचा या ठिकाणी पाहायला मिळेल. 37 धावसंख्या 2.4 षटकात होती आहे. पहा या स्पर्धेसाठी साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाचे संघमालक म्हणून सन्माननीय नगरसेवक ताराचंदजी कोते पाटील, प्रवीण भाऊ नवले हे जे काम पाहत आहेत ह्या दोन्ही संघमालकांचं मनपूर्वक स्वागत असेल. पाहूया पुढचा चेंडू बॅटीचा एच, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पहा मॅन फ्रॉम कोल्हेवाडी संघ मालक तेजस दिघे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा तेजस दिघे आज मोठा खेळाडू बनलेला आहे. पहा संगमनेर तालुक्यामध्ये एक मोठा खेळाडू नाही तर एक मोठा संघ मालक म्हणून सुद्धा उदयास आलेला हा तेजस दिघे. का पहा क्रिकेटची एक प्रचंड आवड, लहानपणापासून तेजस दिघेला जी आवड आहे आणि आज आवड पहा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फाईनल क्षेत्रात झेल टिपला जाईल, विकेट येणार आहे. भैया मनियारचा झेल आपण मैदानात बघणार आहोत आणि विकेट असणार आहे शुभम गीतेची विकेट मैदानामध्ये आणि सेलिब्रेशन आपण पाहू शकतायत मैदानात. अखिलेश सिंगने केलेलं सेलिब्रेशन आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि त्याचबरोबर शुभम गीतेची विकेट कर्णधाराची येताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. ओव्हर क्रमांक 3 ची होणार आहे समाप्ती. 3 षटकानंतर साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाच्या धावा जर आपण पाहिल्या 37 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यात आपल्याला 3 षटकात पाहायला मिळत आहेत. खास करून सुशांत गायकवाडची बॅटिंग आपण पाहत आहोत. 10 चेंडूमध्ये 26 धावांवर बॅटिंग करणारा सुशांत गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल आणि मैदानात येत आहे किरण खोबरे आपल्याला पाहायला मिळेल. पहा ऐकवान खेळाडू आहे साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाचा. कारण पहा आपल्याच राहता तालुक्याला बिलॉंग करणारा बाबळेश्वर गावचा हा जो एक खेळाडू आहे. अनेक मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळता खेळता पहा येणारा अनुभव किरण जवळ जो आज आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण विकी मुंडे सारखा राहुरी तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू एस्ट्यांच्या पाठीमागे आहे आणि ऋतिक सांगळे पहा जो गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. यावेळेस पहिला बॉल ऋतिक सांगळीची थोडीशी वाईट सुरुवात होती ती वाईडच्या माध्यमातून. आता वाईट याच्यासाठी म्हटलं पहा कारण ज्या चेंडूला आपण इंग्लिशमध्ये वाईड म्हणतो मराठीमध्ये येणारा वाईट हा चेंडू अर्थात तिथे दुसऱ्या संघाला एक धाव बहाल केली जाते वाईडच्या माध्यमातून. ऋतिक सांगळेकडे फार मोठा अनुभव आहे. पहा तर आपण बोलूया यानंतर. हा शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र चांगला चेंडू असणार आहे आपण पाहत आहोत. नाही तिकडे मात्र पंच इशारा करतायत, तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. ऑन फील्ड अंपायर डिसिजन वाईट बॉल आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता राजू डावकर सर आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत, ते काय डिसिजन देतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.
वाईट बॉल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा वाईट बॉल देण्यात आलेला आहे आणि वन बाउंडचा इशारा सुद्धा जो मैदानात येताना आपल्याला जो पाहायला मिळेल. अर्थात तिथून पुढे शॉर्ट पिच चेंडू पहा कशा प्रकारे जंप मारून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न सुशांत गायकवाडने मैदानामध्ये केलेला होता. यावेळेस पहा मिड विकेटला चेंडू फेकला गेला, सीमारेषा पार येणार आहे तिथे मात्र दमदार षटकार 6 धावा. आता पहा काय गाणं लावलं होतं, बोल बोल कॅच आहे. आता फलंदाजाला इथे धावाच पाहिजे नाही, दुसरं काही नको. एका बाजूला गोलंदाज म्हणन की धावा नको आहे, परंतु फलंदाज म्हणन की धावा पाहिजे. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहत आहोत नो बॉल. सेकंड बाउन्स आपल्याला जो पाहायला मिळेल. बातचीत चाललेली आहे तिथे आपण पाहत आहोत. खेळाडू बातचीत करतायत. संतोष भालेराव पंच आहेत ते सांगतायत. कृष्णा पवार, विकी मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये बातचीत करतायत. तेजस दिघेला सुद्धा आपण पाहत आहोत. स्वतः कर्णधार सचिन शिरतर सुद्धा आता त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि ऋतिक संगळेला मात्र कृष्णा पवारने बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. तिथे बातचीत चाललेली आहे मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळते आहे. एक नो बॉल हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पहा. आणि नो बॉल म्हटल्यानंतर सर्वांचं लक्ष असतं फ्री हिट. पहा आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतायत की डोक्यावरून गेलेला हा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सुशांत गायकवाडसाठी. तर तसं पाहिलं तर ऋतिकडे फार मोठा अनुभव आहे पहा. खास करून मुंबई परिसरामध्ये लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळताना हा जो खेळाडू आहे आपल्या संगमनेर तालुक्यातील निमोन गावाला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू आहे. नो बॉल असणार आहे, पंचांनी सुद्धा इशारा दिलेला आहे. आता पाहूया नो बॉलवर असणार आहे फ्री हिट आपल्याला आता ही पाहायला मिळणार आहे. फ्री हिटसाठी चेंडू असणार आहे. समोर पाहूया सुशांत गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता पहा. चेंडू खेळला गेला, मिड विकेट मध्ये चेंडू जाईल, सीमारेषा पार येईल तिथे मात्र पहिलवान राजनदादा शिंदे युवा मनचा दमदार चौकार. 4 धावा. काय बॅटिंग होतीये सुशांत गायकवाडची मैदानामध्ये. आपण पाहतो आज टाकळी डोकेश्वर परिसरातील पारनेर तालुक्यातील दोन्ही खेळाडूंनी पहा एका बाजूला अमोल गागरे आणि त्यांनी सुद्धा 45 धावांची खेळी साकारली होती मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली. आणि इथे पारनेर तालुक्यातीलच सुशांत गायकवाड मैदानामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं दुपारच्या सत्रात पाऊस बरसला, परंतु इथे फलंदाज बरसताना आपण पाहत आहोत. सुशांत गायकवाड परत एकदा पहा चेंडू उडवला गेला. चेंडू कुठे जाईल, सीमारेषा पार जाईल, येईल तिथे मात्र षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या 55 धावांवर 50 पार झाल्या. परत एकदा सुशांत गायकवाड. यावेळेस मात्र थोडासा मिस टायमिंग होत आहे. क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी कुंजलला पाहत आहोत. मैदानामध्ये एक सिंगल पूर्ण केली जाणार. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाचा धावफलक 56 धावांवर पोहोचला गेलेला आहे. सुशांत गायकवाड पहा काय बॅटिंग करताय. 15 बॉलमध्ये 43 धावांवर बॅटिंग करताय. 4 चौकार, 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने या धावा त्यांनी सजवलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र एक वापसी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक सांगळेच्या माध्यमातून. पहा तसं जर पाहिलं तर IPLचे इंडियन प्रीमियर लीगचे अनेक कॅम्प जॉईन करत असतो ऋतिक सांगळे. मुंबई परिसरामध्ये सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळत असतो. अनेक वेळा वानखेडे स्टेडियमवर सुद्धा खेळताना त्याला अनेक जणांनी पाहिलेला आहे. चांगला खेळाडू आहे, परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळणार नाही. परंतु किरण खोबरे पहा स्वतःवर नाराज असणार आहे, कारण इथे एक फुलटाच बॉल मिस झालेला आहे. ओव्हरची होणार आहे समाप्ती.
4 षटकानंतर जर आपण धावपलकावर पाहिल्यास साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाने बनवल्या 56 धावा 4 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या षटकात ऋतिक सांगळेने तब्बल 19 धावा खर्च केल्या आहेत. आपण पाहत आहोत या ठिकाणी माननीय पहिलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंच यांच्या माध्यमातून आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी सूरज देशमुख, ताराचंद भाऊ कोते जे आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. छप्पन्न धावसंख्या धावपलकावर आहे. सूरज आज खास मला वाटते ऋतिकचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी, तसं सूरज दररोजच येत असतो मॅच पाहण्यासाठी, परंतु आज आमची 7S लाईव्हच्या स्क्रीनवर काय पब्लिक प्रेक्षकांवर सुद्धा कॅमेरा घेत आहेत आमचे कॅमेरामन. आता कोणी मोबाईलवर बोलतंय, काय करते, बाकीचे आनंद घेत आहे मॅचचा. कारण मैदानात आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे आनंद घेत असतात पहा. कारण बऱ्याच वेळा इथे आपण पाहणार बॅटिंग पॉवर प्ले चा इशारा या ठिकाणी पंच संतोष भालेराव आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. 56 धावा धावपलकावर आहेत. इथे महेश कांबळे यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. महेश चव्हाण माफ करा, गोलंदाजी मार्गावर येत आहेत. 56 धावसंख्या धावपलकावर झालेली आहे. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. पहा एक आमचे प्रेक्षक कुठून पहा कुठं बसलेले आहेत. अगदी जी भिंत आहे ना, आपण पाहतोय माननीय पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 जो बोर्ड लिहिला आहे ना, तिथून सुद्धा काही लहान मुलं आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. पहा आपणाला 7S लाईव्हच्या स्क्रीनवर आपण त्यांनाही पाहू शकता. पहा कशा प्रकारे बसलेले, पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत. बसले तर पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत, हे विशेष आहे. महेश चव्हाण येतात गोलंदाजी मार्गावर. पहा आता दुसरे 2 जण बसलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामन मला वाटते दीपक आहे कसरे आणि इथे पहा काय रिव्हर्सिपचा फटका, सुशांत गायकवाडचा दमदार षटकार. ये होईना बात. 6 धावा. धावपलकावर धावा 62 आणि त्यामध्ये 16 बॉलमध्ये 49 धावांची खेळी सुशांत गायकवाडची आपल्याला पाहायला मिळते. पहा मैदानामध्ये आक्रमण केलं गेलं. पहिल्या बॉलवर होणारं आक्रमण महेश चव्हाणच्या गोलंदाजीवर आपण पाहत आहोत. षटकार आला. यावेळेस परत एक दमदार फटका, मिड विकेट रिजन, सीमा रेषा पार, चेंडू जाईल चौकार आणि अर्धशतक पूर्ण. या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा अर्धशतक पूर्ण करताना सुशांत गायकवाड आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा स्वतः संघ मालक या ठिकाणी नगरसेवक ताराचंद कोते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा बॉल पहा, चांगला चेंडू आहे. महेश चव्हाणचा वापसी करताना महेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल. एसटी रक्षक विकी मुंडे आपल्याला एसटीच्या पाठीमागे जो पाहायला मिळतोय. धावपलकावर 66 धावसंख्या साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाच्या पाहायला मिळत आहे. 66 66 धावा 1 बाद. या दरम्यान वाईड स्पीड ऑफ क्लिअर केलं आणि चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल चौकार. 4 धावा. पहा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे सन्माननीय अमोल भाऊ कुदळे. जर सुशांत गायकवाडने लगातार 2 षटकार मारला तर 1100 रुपयाचं पारितोषिक. बरोबर आहे अमोल भाऊ. पुढचा बॉल मात्र निर्धाव जाताना आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. 70 धावसंख्या धावपलकावर बनती आहे. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहा 57 धावांवर बॅटिंग करणारा 20 बॉलमध्ये सुशांत गायकवाड लगातार 2 षटकार मारले तर अमोलजी कुदळे यांच्याकडनं 1100 रुपयाचं बक्षीस आहे 2 षटकारासाठी सुशांत गायकवाडसाठी. यावेळेस पहा चेंडू क्लिअर केला डीपेस्टा कव्हर मध्ये. पहा तिकडे प्रयत्न अपुरे पडत आहेत सचिन शिरतरचे, परंतु एक लाजवाब प्रयत्न आपल्याला सचिनचा मैदानात पाहायला मिळाला. या दरम्यान 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांच्या माध्यमातून इथे आपण बघणार आहोत धावसंख्या 5 षटकानंतर 72 धावा. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघाच्या 1 बाद 72 धावा.
तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 21 बॉलमध्ये सुशांत गायकवाड 59 धावसंख्येवर आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. तर किरण खोबरे अजूनही धावांचं खातं खोलण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहत आहोत गेली पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज मला वाटतं प्रशांतजी आदवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. पहा एक आज आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट बॉलमध्ये जर आपण पाहिलं आता महाराष्ट्रात आपण मराठीत जरूर समालोचन ऐकतो परंतु बाहेरच्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तिथे हिंदी समालोचक म्हटल्यानंतर निश्चित प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपल्याला आत्तापर्यंत 12 राज्यांमध्ये त्यांनी समालोचन केलेलं आहे. आता आम्ही पण केलं परंतु 12 राज्यांमध्ये गेलो का नाही एवढं काय आठवत नाही परंतु 12 राज्यांमध्ये त्यांचं समालोचन आपण हिंदीमधून ऐकलेलं आहे. अनेक आता कारण यूट्यूब चॅनल आलेले आहेत अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोण कुठल्या मैदानावर आहे ताबडतोब समजतं. आता इथून पाहूया किरण खोबरे स्ट्राईकवर आहे कारण शेवटचे 2 षटक आहे 72 धावसंख्या धावपलिकावर आहे. गोलंदाजीमध्ये आपण बघणार आहोत सचिन शिरतर स्वतः कर्णधार आपल्याला मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी आणि नांदुरी दुमाला या संघाकडनं सचिन शिरतर स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आहे. 3 षटकर का 2 षटकर. पहिला बॉल कव्हर पॉइंटमध्ये आपण बघणार आहोत. कुंजल कांबळे चेंडूवर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र येणार आहे. चौपाटी वडेवाले यांच्याकडनं शिर्डी यांच्याकडनं लगातार 3 षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. आता कसे 3 मारा पण एका ओव्हरमध्ये मारा. हां नाही तर कसे 3 म्हटल्यानंतर एक म्हणून फलंदाजांच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं 3 मारायचे आहेत एका ओव्हरमध्ये का परत जाऊन 1 ओव्हर बाकी आहे तिथं तसं काय व्हायला नको. 73 धावसंख्या धावपलिकावर या ठिकाणी आपण पाहत आहोत. मैदानामध्ये स्ट्राईकवर आता आपण किरण खोबरे एका धाब्याने खातं खोलेल. सुशांत गायकवाडला मैदानामध्ये बघणार आहोत. इथे पहा सचिन शिरतर पहा एक फार मोठा अनुभव आहे पहा सचिन शिरतरकडे क्रिकेटचा सुद्धा सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार क्रिकेट खेळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतो पहा. आणि इथे जरूर एक निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला सचिन शिरतरचा मैदानात पाहायला मिळेल. 73 धावसंख्या धावपलिकावर बनली गेलेली आहे. पुढचा बॉल सचिनचा पाहूया. सुशांत यावेळी चेंडू उडवला गेला. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघणार आहोत. पहा चेंडू एक टप्पा तिथे मात्र चेंडू अडवला गेलेला आहे. सागर शेळके आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. पहा या दरम्यान एक सुरेख क्षेत्ररक्षण सागर शेळकेचं पाहायला मिळालं आपल्याला. लॉंग ऑफ रिजन मध्ये पहा लॉंगन सीमारेषेजवळ आहे. क्षेत्ररक्षण करता करता अगदी धावत आला लॉंग ऑफ मध्ये तिथे चेंडू अडवला परंतु 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून 75 धावसंख्या बनेल. तर 75 धावांमध्ये 61 धावा 23 बॉलमध्ये बनवताना सुशांत गायकवाड आपण पाहत आहोत. यावेळेस हा पुढचा चेंडू सुरेख फटका परंतु लॉंग ऑफ रिजन मध्ये अखिलेश सिंग इज किंग आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र असेल. एक अप्रतिम फेकी आपल्याला अखिलेशच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळेल. एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 76 धावसंख्या साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाची आपल्याला जी पाहायला मिळते आहे. या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं सचिन शिरतरने फक्त 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस पहा किरण खोबरेचा जलवा. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. पहा काय बॅटचा फ्लो आपण किरणचा या ठिकाणी पाहत आहोत. फक्त जसा चेंडू बॅटवर आला त्याची बॅट वर गेली आणि चेंडू सगळं जर पाहिलं तर आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार. किरण खोबरेचा षटकाराच्या माध्यमातून 82 धावसंख्या धावपलिकावर होती आहे. आता इथे असणार आहे शेवट बॉल. 6व्या षटकातील आपण बघणार आहोत. सचिन शिरतरचा आपल्याला मैदानात पाहायला मिळेल आणि पहिल्यांदाच किरण खोबरेचं आक्रमण आपण मैदानात पाहत आहोत. शेवटचा बॉल असणार आहे. पाहूया शेवटच्या बॉलवर काय लिहिलेलं असणार आहे हे मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळेस परत एकदा हवाई यात्रा सफर करताना
किरण खोबरे आणि चेंडू यावेळेस मात्र आपण बघणार आहोत जाणार आहे चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराच्या माध्यमातून ओव्हरची होणार आहे समाप्ती. 6 षटकानंतर 86 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिक संघाच्या धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी जर पाहिलं 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 86 धावसंख्या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. आमचे डीजे वाली पहा त्रिमूर्ती पाहायला मिळतीये 7S लाईव्हच्या स्क्रीनवर. आता त्रिमूर्ती पाहायला मिळते आपले डीजे मास्टर. 86 धावसंख्या धावपलिकावर झालेली आहे. किरण खोबरेचे 2 षटकार आपण या ठिकाणी पाहिले 6व्या षटकामध्ये. तर शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे 7वं षटक आणि 7व्या षटकासाठी आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. सागर शेळके याच्याकडे जाणार आहोत. याच्या अगोदर एक षटक सागरने गोलंदाजी केली होती. 22 धावा खर्च केल्या होत्या. एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी या संघाकडनं जर आपण पाहिलं सागर शेळकेला मैदानामध्ये खेळताना पाहूया. सुशांत गायकवाड असणार आहे स्ट्रायकर. यावेळेस पहा काय फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये सुशांत गायकवाडचा येणार आहे. पैलवान राजनदादा शिंदे पाटील या मंचा दमदार षटकार 6 धावा. पहा इथे जर आपण जर पाहिलं ना तर सन्माननीय चौपाटी वडेवाले शिर्डी यांच्याकडनं लगातार 3 षटकाराला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता कसे पण मारू 5 बॉलमध्ये कारण एक तर गेलेला आहे अजून 2ची आवश्यकता असणार आहे. परंतु पाहूया सागरचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेच्या पार येईल तिथे मात्र एक दमदार चौकार. सुशांत गायकवाडची बॅटिंग पहा आपण पाहतो 72 धावांवर 26 बॉलमध्ये 6 चौकार 6 षटकारांनी ही बॅटिंग सजवली. फलंदाजी 96 धावसंख्या धावपलिकावर झालेली आहे. पहा 96 रन 100 गाठण्यासाठी 4 धावांची गरज आहे. आता चेंडूही 4 बॉल शिल्लक आहेत अजून. चौपाटी वडेवाले यांचे 2 षटकार बाकी आहेत. यावेळेस पहा बॅटीचा एज आणि झेल टिपला गेला. बिकी मुंडेच्या हातात चेंडू. विकेट इथे मैदानामध्ये सुशांत गायकवाडची 72 धावांची खेळी करून सुशांत गायकवाड मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 बॉल आणि 72 धावा. पहा आता इथे 96 धावा धावपलिकावर आहेत. सागर शेळकेसाठी येणारी विकेट आपण पाहत आहोत. महत्त्वाची विकेट घेतली गेलेली आहे. न्यू बॅटर दादाभाई शेख पडेगाव वाले मैदानात येत आहे बॅटिंग करण्यासाठी. त्यांना आपण या ठिकाणी पाहूया. काल दादाभाई शेख लोणीवाले खेळून गेले. आज दादाभाई शेख पडेगाववाले आहेत मैदानामध्ये. 3 बॉल शिल्लक आहे. पहा सागर जर पाहिलं थोडासा महागडा निश्चित ठरतोय परंतु महत्त्वाची विकेट घेण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. सुशांत गायकवाड सातत्याने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये दुसरा वैयक्तिक अर्धशतक त्यांनी सजवलं. परंतु ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे आणि मला वाटते प्रशांत आदवडे सर आमची मुलाखत घेण्यासाठी सुशांत बरोबर जोडले गेलेले आहे. परंतु इनिंग ब्रेकमध्ये ती मुलाखत घेताना प्रशांत आदवडे यांना आपण बघणार आहोत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. पाहूया आता इथे 3 बॉलमध्ये कशा प्रकारची खलबली मचली जाणार आहे. दादाबाई शेख पहिला बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला आहे. तिथे पहा क्षेत्ररक्षक दूर चेंडू सीमारेषा पार. अगदी टॉस का बॉस कडे आपण पाहत आहोत. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. सुशांत किती धावा तुम्हाला आता अजून 2 चेंडू शिल्लक आहेत अपेक्षित आहेत या मॅच मध्ये. धमाकेदार बॅटिंग केले. किती टार्गेट अपेक्षित आहे? या 2 बॉलमध्ये एक 6 मारण्याचा प्रयत्न राहील दादाबाई. कोणी एक 6 ची अपेक्षा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 100 धावा या चौकाराच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहे. पाहूया दादाबाई शेखचा आलेला चौकार मैदानामध्ये.
यावेळेस पहा दिशाहीन गोलंदाजी थोडीशी ठरताना आपल्याला पाहायला मिळते सागरची. व्हाईट बॉलचा इशारा संतोषजी भालेराव यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला जो पाहायला मिळेल 101 धावसंख्या धावफलकावर बनली जाते. साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाची आपण या ठिकाणी जी पाहत आहोत. पुढचा बॉल दादाबाई शेखसाठी सागरचा असेल. यावेळेस फास्ट स्लोअर प्रकारचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिजनमध्ये आपण महेश चव्हाणला या ठिकाणी पाहूया मैदानात क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र घेतली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 102 धावसंख्या जी धावपलकावर असेल. शेवटचा बॉल असणार आहे, परंतु 1.5 षटकामध्ये सागर शेळके 38 धावा खर्च केलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किरण खोबरे 2 षटकार, 1 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून 11 धावांवर बॅटिंग करताना आपण पाहत आहोत. राहुल राऊत 11चं 106 धावांचं टार्गेट आहे. त्यांचा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये. 102 धावा आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल व्हाईट बॉल. अजूनही ओव्हर संपलेली नाहीये. एक चेंडू टाकावं लागणार आहे. एक अतिरिक्त धाव येणार आहे. 103 धावसंख्या. अजूनही पहा रेकॉर्ड मोडण्यासाठी शेवटचा बॉल आहे, परंतु इथे रेकॉर्ड मोडलं जाणार किंवा नाही आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. जरूर एक चांगली बॅटिंग आपल्याला खास करून सुशांत गायकवाडची जी पाहायला मिळाली. यावेळेस शेवट बॉल पहा मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अगदी पाहणार आहोत आपण. काय निर्णय असणार आहे. येणार आहे पहिलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंचचा दमदार षटकार आणि या स्पर्धेतील सर्वाधिक हायेस्ट धावसंख्या बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक संघ. थँक्यू डीजे. डीजे तुम्हाला थांबायचे. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. अमन शेखचं लग्न आणि सुशांत गायकवाड अनसोल्ड झाला, या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये 56 धाबांची खडी साखर, ज्यावेळेस मुन्ना शेखला देखील अर्धशतक ठोकरावर, पण त्या सामन्यात चित्र वेगळं होतं. आज 72 धाबांची खडी सुशांत गायकवाडने साकारले. हे अर्धशतक किती महत्त्वाचं आहे सर? टीमसाठी खूप महत्त्वाचं होतं. टीममध्ये मी एक लेफ्टी होतो म्हणून लेफ्टीला थोडं ॲडव्हान्टेज आहे. आणि सर या स्पर्धेबद्दल म्हणायचं तर ऑप्शनमधून मी अनसोल्ड झालतो. अमन शेखचं लग्न निघलं त्याचं कारण की मी टीममध्ये आलो आणि मला काहीतरी, मी अनसोल्ड झालतो, मी जिल्ह्यातून खेळतो, मला काहीतरी करून